कॉलेजच्या पोरांवर हात उचलतात ते लोक. काय करतो तो कॉलेजचा मुलगा? शिकणारे काय प्रकार घडलाय? काय झालं आहे? माझ्या मुलाला आजारी डेंग्यू झालाय. ग्रामपंचायत मध्ये 4 दिवसापासून ऍडमिट केलेलं आहे. मी नसताना माझी बहीण एकटी असताना ते लोक आले, सगळा माल अगदी रस्त्यावर उचलला. पोलीसवाले पण होते. बायकांना त्या लोकांनी धक्काबुक्की केली बीएमसीच्या मुलांनी. तेव्हा का नाही पोलीस बोलले? आणि जेव्हा आम्ही आलो काय बोलतो आम्हाला दाखवतो आम्ही. या तुम्ही बसून दाखवा फक्त आम्हाला. बीएमसीचे पोरं जे कामाला ठेवले नोकर ते आम्हाला धमकी देतात का तुम्ही वापस फेरीवाल्या आणि बीएमसी मध्ये पोलीस कुठे आले मध्ये सांगा? पोलीस आले कसे आमच्या मध्ये? दादागिरी करतात आमच्यावर. आम्हाला बोलतात तुम्हाला येऊन सांगायचं ना बाबा ते उचलून घ्या. आम्हाला बोलतात तुम्हाला येऊन नोटीस दिली. एका शब्दाने काही नाही दिले आम्हाला. आम्हाला बोलताय आमच्या कॉलेजच्या पोरांना बीएमसी वाल्यांनी धक्का देऊन पाडला. हे पोलीसवाले म्हणतात मुलांना घरातल्यांना बायकांना मारत असताना मध्ये आल्या तर तुम्हाला आम्ही तुरुंगात टाकू. म्हणजे ह्यांना नक्की शिकून कोण पाठवलंय? कारवाई कोणाची सुरू आहे? कारवाई कोणाची आहे? त्यांनाच माहिती. मी तर आता आले. काय झालेलं? काय बोला? मी आता हॉस्पिटलमधून आली, दुबे हॉस्पिटलमध्ये. मी म्हटली माझी तब्येत बरी नाहीये, तुम्ही 5 मिनिटं थांबा. मुलांना बोलून मी मागे घेते माल. मी इथे नाही लावता. मी तशी पण रोडावरती नव्हती. 4 लेडीज लोक मला आजारी असताना रिपोर्ट सुद्धा आहे. पोलीस लोकांनी धरून आम्हाला खेचलं तिथं. कोणी नाही आलं. लेडीज पोलीस लोक आम्ही आमचा माल वाचवत होतो तेव्हा. आम्हाला बोलतात हे लोक एवढी यांची दादा. तुम्ही त्यांना प्रोटेक्शन द्यायला तर आम्हाला कोण देणार आहे? आम्ही रोडावर कमवून खातोय ना. तुम्हाला जागा कोणी दिली बसायला? तुम्ही गेल्या टायमाला फोन करा ना. त्या लोकांना बोलत हे कसे आले अचानक मला माहित नाही. मी नसताना आले ते. मी 4 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये. साहेब होते ते आम्हाला बोललेले एवढा फुटबॉल सोडून मागे लावा. आम्ही त्या हिशोबाचा धंदा लावतोय. आता हे आले अचानक उचलून घेऊन चालले. लाख रुपयाचा माल इथं. लाख रुपयाचा माल माल कोणी उचलला? नगर परिषद नगरपालिकेने. बदलापूर पोलीस त्यांना सहकार्य करतात. आम्ही मध्ये गेलो. आम्ही खोटं नाही बोलणार. आमचा एवढा लाख रुपयाचा माल होता म्हणून आम्ही खाली बसलो रस्त्यावर. तर आमचा माल रस्त्यावर टाकला. त्यांना काय नाही केलं. आणि आम्ही बायका रस्त्यावर बसायला गेलो तर आम्हाला म्हणतात केस करू तुमच्यावर. माल उचलायला चांगलं वाटतंय. म्हणजे घाणता उचलत ते हे बघा फक्त मालच उचलला. हे पण उचलून घेऊन जावा. माझं बोलणं असं आहे. हे पण संध्याकाळी फुटपाथच्या बाहेर ज्या गाड्या लागतात पुढे इकडे त्याही बंद झाल्या पाहिजे. ज्या रस्त्यावर गाड्या लागतात मी तो प्रश्न उचलला होता. माझं म्हणणं काय आम्ही बाहेरचे त्रास सगळ्यांना होतो. आम्हाला होतो. आता पुढे पण त्रास आहे. चालता येत नव्हतं मला. 12वी आहे 10वी आहे मुलीची. विचार केला 2 पैसे कमवून पिया भरेल. सर्व काही गरिबांना नोकऱ्या द्या. आमच्या आहे त्यांच्या बापाचा नाहीये. अतिक्रमण आपण समर्थन करत नाही. पण तुम्हाला या ठिकाणी बसायची जागा परमिशन आम्हाला बीएमसी वाल्यांनी आमचा सर्व्हे झालेला इकडे बघा. आम्हाला काय वचन दिलं? जेव्हापर्यंत तुम्हाला आम्ही एकदम मार्केट नाही देत, जागा नाही देत, तेव्हापर्यंत तुम्ही इथे बसू शकता. आमचा सर्वे इकडे झालेला आहे आणि आम्हाला मोजमापणी करून जागा दिली. एवढ्या दिवसांना कोणी सांगून पाठवलं आम्हाला माहित नाही मॅडम. कोणीतरी सांगितलंय का बीएमसी आली ते एकदम आमच्यावर अन्याय करताना हे पोलीसवाले काय नाही बोलले? बदलापूर पोलीस. आणि जेव्हा आमच्या बायका या फेरीवाल्या बोलले आम्ही रस्त्यावर बसू, आमचं एवढं उपस्थित केलं भरून द्या, तुम्ही न पंचनामा करता न आम्हाला काय सांगता तुम्ही लोकांनी ही कारवाई केली. बायका बोलल्या तर बायका आम्हाला रिक्षात खेचतात चौकीवर चल म्हणून. कुठे कुठे कारवाई झाली आहे? 2 दुकानांना टार्गेट केले. पहिलेच फोन. संध्याकाळी 6 नंतर तुम्ही बघा इथे गाडी नाही दिसणार. कारवाई कुठे झाली आहे? 2 दुकानांना टार्गेट केलेलं आहे. इथेच फक्त झालेलं. काय मागणी करताय? काय मागणी करत माझी शिकत आहे ना. मला येऊन सांगायचं ना. आता आम्ही रोडवर आम्हाला धरून गाड्यामध्ये कोणी बसवलं? हे पोलीस लोक म्हणजे आम्हाला टाकून नेता. कुठं नेता? आम्हाला जीव द्यायला नेता का? एकाने आता 10 दिवस झाले जीव दिला. मला उचलून नेता मुलांनी जीव दिला. आज 10 दिवस नाही झालं तरी गाडी खाली जीव दिला. आणि काल वामन म्हात्रे दादा काय बोलले त्यांना पण ऐकू द्या आमचं. काल त्यांनी बोलले त्यांचं मी ऐकलं. वामन म्हात्रे दादा बोलले एक पण फेरीवाल्यांच्या हातगाडीवाल्यांच्या दुकानांना हात लावला मी त्यांच्या हात तोडणार. ते वामन म्हात्रे दादाला म्हणायचं हात तोडा. आम्हाला माहित आहे त्यांच्या हात तोडायला सांगा. आमच्या समोर ठेवायला आम्हाला माहित आहे. आम्ही कोणत्या पक्षाच्या साईडनी नाही. जो गोरगरिबांना त्रास देतात आणि त्यांच्या विरोधात जो पक्ष आम्हाला
पक्षाशी काही घेणं देणं नाही. हे असं आणलंय. हे बघा पोलीस लोक आम्हाला बघा आता पळतात तुम्हाला बघून, आम्हाला आतमध्ये घ्यायला तर रिपोर्टरला बघून पळाल्या का पोलीस वाले. बीएमसी वाल्यांनी बायकांवरती हात उचलला तेव्हा पोलीस कुठे होते बदलापूरचे. बीएमसी वाले बायकांना मारतील का? त्यांना अधिकार आहे का? तुम्ही सांगा. मारहाण केलं का त्यांनी? मारलं फेरीवाल्या का? बायकांना माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे. मी तुम्हाला फोन लावला ना मॅडम या लोकर माझ्यावरती 4 लेडीज हातपाय करत होते आणि जेव्हा तो जेंट्स आला ना तेव्हा मी कचरा घेतला आणि त्याच्या तोंडावरती मारला. तर तू माझ्या अंगाला अगर हात लावला असता तुला इथे लोलवलं नाही कचऱ्यामध्ये तर माझं नाव हे कोणता अन्याय आहे? कोणता अन्याय पण अतिक्रमण आता हटवणार आहे तर तुम्हाला जी हक्काची जागा असेल ती दुसरीकडे कुठेतरी मिळायला पाहिजे असं वाटत नाही का? मॅडम 1 लाख रुपये कोण देणार? कर्ज कोण फेडणार माझं? मी काय म्हणते तुम्हाला उठवा फेरीवाल्यांना, पहिले मार्केट द्या आम्हाला, जागा द्या आम्हाला. तर तुम्ही येऊन असं बघा हे इथं बघा काय करून ठेवलं, असं करायला सांगितलंय का? यांना कोणीतरी पाठवलं नाही तर यांनी पूर्ण लोकांना त्रास दिला असं. 2 धंद्याला टार्गेट केलं. 4 दिवसापासून मी इथे नाहीये. कोणीतरी यांना पाठवलं आणि म्हटलं काय वाटतं कोणी पाठवलं असेल? काही संशय आहे का? कोणी पाठवतं मॅडम? इकडे एक घालणारे नाहीयेत. तर नेहमी आम्हाला ना टार्गेटच करता. पण त्यांच्या हाताशी कोण सापडलं नाही. नेहमी ते इथेच असते मी मरत. त्या दिवशी बोलले ना खड्डा आपण बोललो आपण चुकीचे ठरलो जातो. मग आम्ही खड्डा बोलतो ना म्हणून आम्ही पण चुकीचेच आहेत. त्यांच्या म्हणणं त्यांची शक्ती म्हणून फिरायला आम्ही रिकामे नाहीत. आम्ही काम करायला आम्हाला मला काय म्हणायचंय स्वप्नाली मॅडम बघा केलं तर सगळ्यांना केलं तर गोष्ट वेगळी. डायरेक्ट येऊन तुम्ही धाड टाकली म्हणजे टार्गेट करूनच धाड टाकलेली आहे. दुसरी गोष्ट बायकांवरती हात उचलला इतका अधिकार कोणी दिलेला आहे? जेव्हा की काल वामन दादांनी वचन दिलेलं एक पण हातगाडी एक पण फेरीवाल्यांना जर कोणी बीएमसीने हात जरी लावला मी त्याचा हात तोडणार. एवढा मोठा चॅलेंज दिल्यानंतर यांची हिंमत कशी झाली इकडे येऊन हे करायचं? त्यांनी काही कमी उद्ध्वस्त केले. 1 लाखाचा माल मार्केटमध्ये उधार घेताय. मुलाला माझ्याकडे पैसे नसल्यामुळे सत्याने सांगते मी मला कोणाकडे भीक मागायची सवय नाही, हात पसरून पैसे घ्यायची मदत घ्यायची सवय नाहीये. म्हणून मी ग्रामपंचायत एवढं आपलं सरकारी हॉस्पिटल आहे तिकडे नेऊन ठेवलं मुलाला. बोला ना तुम्ही एवढ्या वर्षांपासून बसत होता तेव्हा कारवाई झाली नाही का? कारवाई नाही झाली. आम्हाला फक्त एकच सांगितलेलं जे आम्ही मोर्चाला फुटपाडा तुमच्या हक्काचा आहे कोणाच्या बापाचा नाहीये. आम्ही जेव्हा पूर्ण मोर्चा काढलेला मार्केटचा तेव्हा एकच रॅलीमध्ये एकच आवाज होता तो फुटपाड आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. तर तुम्ही बिंदास बसा आम्ही आहे. आता बोलणारे कुठे गेले? आपल्या हवा एसी मध्ये हवा खाता येत ना घरी बसून. आमची मुलं उपाशी नापाशी राहिलेत आणि तुम्ही काय किसी का सपोर्ट नहीं है। खाली कुत्ते के जैसे वोट देते हैं नगरसेवक लोग। हम ऐसा करके वैसा करेंगे। आम्ही रोडवर गलतीमध्ये आलं. आमची गलती आहेच नाही ना. आता आज दुकान आहे का? 10-15 वर्ष झाले तेव्हापासून दुकान आहे. आज आलेले छत्री नेली वजन नेलं हा पैशाचा गल्ला कुठं गायब केला आम्हाला माहिती नाही. दिवसभर जे झालं होतं ना आमचं धंदा पाणी ते पण एक म्युन्सिपाल्टीच्या पोरांनी गायब केलेलं आहे. मी माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला ना तुम्ही कायदेशीर काय केलेलं नाही. कायद्याने बघायला गेलं तर पंचनामा करावा लागतो, माल उचलावा लागतो, वजन करून माल उचला, आम्हाला दंड भरायला लावा, आमचा माल आम्ही सोडून आणू. त्यांनी हे बघा जो अन्याय केलाय गल्ला पण नेलेला आहे का आमचा उचलून. या फेरीवाल्या मुलांनी बायकांवरती हात उचललेला आहे. या माझ्या बहिणीवर हात उचललं, त्या प्रेमावर हात उचललं, ही पोरगी मध्ये येत होती तिच्यावर हात उचललं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलीसवाल्यांनी बदलापूर पोलीसवाल्यांनी त्यांना सहकार्य केलंय. मला म्हटलं जास्त बोललीस तर तुझ्या पूर्ण घरादारावर आम्ही केस काय पण ठोकू. म्हणजे काय आम्ही बोलायचं नाही का? हे लोक आम्हाला धमकी देतात आमच्या घरातल्यांवरती खोटी केस करायची. यांना एवढा अधिकार कोणी दिला? काय मागणी करत आहात? काय करणार आहात? आम्हाला काय मागणी म्हणजे आमचं जे आहे ना ते भरपाई करून द्यायचं. आमच्या मार्केटला उधारी झाले पाहिजे तर कोणाला येऊन ज्यांना पण आहे ते बीएमसी वाला असो कोणता नगरसेवकाचं कोणता कार्यकर्ता असो 1 लाखाचा मालाची उधारी आहे का नाही त्यांनी मार्केटला येऊन बघायचं. माझ्या मुलगा सलाईन सोबत येत होता आता डॉक्टरनी आणि तिकडच्या या लोकांनी धरलं म्हणे तो सिरियस आहे त्याला चक्कर. पैसे असतात आम्ही फ्लडमध्ये नेऊन सरकारीमध्ये का टाकली असती? इकडे आम्हाला उधारी द्यायची धंदा करायचा. सरकारी हॉस्पिटलमध्ये 4 दिवसापासून ऍडमिट आहे. 4 दिवसापासून एकच साडीवरती मी तिथे बसले मुलाला चक्कर येते म्हणून. मी तिकडे बघायचं का इकडे बघायचं? न्यूज देणार होती ना एक मी म्हणून हे तमाशा केलं त्यांनी. आणि काय न्यूज ते पण मी डिक्लेअर करणार तुम्हाला काय न्यूज देणार होती ते. सरकारी हॉस्पिटलमध्ये 3 दिवसापासून आमचा मुलगा आहे. नाही सरकारी हॉस्पिटल मधून 3 दिवसापासून मुलगा आहे. तिथे नर्स नाहीये, तिथे डॉक्टरची सुविधा नाही. लोक तडपतात ते. मी म्हणले हा न्यूज मी जाऊन रिपोर्टरला सांगणार. आता मी आता चालली संध्याकाळी रिपोर्टरला बोलून मी हे न्यूज सांगणार. काय म्हणत नर्स नाही
हॉस्पिटलचा असो कुठलाही असो ते अन्याय तर जिकडे तिकडे फक्त यांचे बॅनर लागत आहेत. आपला कारभार आपलं राजकारण सगळ्यांना माहिती आहे, आम्ही सांगायची गरज नाहीये. परंतु मला काय म्हणायचं तिकडे यासाठी आहे, तिकडे देखभाल आहे, तिकडे नर्स कमी आहे. तुम्हाला सांगते कर्मचारी कमी आहे त्यांची तिकडे ना. नाही ते लोक काय म्हणले आम्ही काय करणार, हॉस्पिटल तर वाढवलंय पण तिथे नर्स नाहीये, एकच डॉक्टर एकच नर्स किती करणार, म्हणून हे सगळं आहे. पण आता हे काय नाही, करणार? पण आता आम्हाला हे भरपाई पाहिजे मॅडम. तुम्ही बघा हे कोणी करायला लावलं त्याची आम्हाला माहिती पाहिजे. एवढ्या वर्षांपासून तुम्ही जे बसताय तेव्हा कधीच कारवाई नाही झाली नाही. मग केव्हाच आज नाही करतात, नाही करत नाही त्यांचं आहे, पण त्याचा उचला माल उचला माल उचला म्हणतात, नाहीतर थोडस माल घेतात आणि नेतात. आम्ही दंड आज भरतो मोठी सोडून कारवाई आणतो. झाली. आज त्या लोकांनी डायरेक्ट न सांगता ते पण आता आम्ही ही चांगली बसली होती, हिला बोलले पण नाही घर वगैरे काय, डायरेक्ट आले आणि माल बघायला आणि आमचा पैशाचा गल्ला नेला. पैशाचा गल्ला न्यायचा बीएमसीला अक्का एका मुलांना, बीएमसीच्या पोरांनी एक मिनिट पैशाचा गल्ला चोरी केलेला आहे आणि तुम्हाला सांगते वजन काटा नेलेलं आहे, छत्र्या नेलेल्या आहेत. मग हे काय आहे, हे कायद्याने करत आहेत का बीएमसी वाले, कायद्याने आहे का तुम्ही सगळ्यांनी सांगायचं. गल्ला गल्ल्यापर्यंत जायला कोणी सांगितलं, गल्ला छत्री परत तुम्हाला सांगते वजन काटे वगैरे ते नेतात, परंतु गल्ला पण नेलेला आहे. ते बरोबर आहे, आम्हाला सर्व काही सुधारलं, बदला पुकाने सुधारला असून आणि तुम्ही सर्व काही सुधारलं. तुम्ही आल्यावर पोलीस अधिकारी पळालेत, पोलीस लोक पण धमकी देत होते. पोलिसांना बीएमसी आणि फेरीवाल्यांच्या मध्ये पोलिसांना कोणी धमकी द्यायला पाठवली ते पण आम्हाला तुम्ही जरा सांगा. सुधारला सुधारला जेव्हा एवढे चांगले कार्यकर्ता आहेत, काय करतात ते पोलीसवाले नाही तेव्हा किती काय काय होतं. वाटतं आता नगरसेवक लोकप्रतिनिधी कोणी मदत करणार आहे का तुम्हाला याच्यामध्ये? आता ते तर वेळेवरच माहिती पडेल. फेरीवाल्यांचं तर नेहमी फुटपाथच जीवन आहे, कधीतरी कोणी केली का मदत, फक्त त्यांचं इलेक्शनलाच आमच्याकडे काम असतं. तुम्ही याच्या कोणाला पावती वगैरे काही देत होतात का? हे येतात ना बीएमसी वाले पावत्या घ्यायला येतात, एक पावती नाही पडत आमच्या धंद्याची, 4 पावत्या पडतात एक दिवसाला. किती पावती फाडतात दिवसात? कधी 30, कधी 50, कधी 60 रुपयाची पावती पडतात, कारण ते म्हणतात तुमच्या पावत्या जास्त असं बोलतात. खोटं नाही बोलणार, म्हणून तुम्ही मोठी पावती पाडा. आणि एक सांगू मॅडम, आम्ही आहे ना बाहेरून आलेलं नाहीये, आम्ही वाढ या भाजी मार्केटच आमचं आहे ना, टॅक्स पावतीवर पण भाजी मार्केटचाच ऍड्रेस आहे आमचं. आम्ही इथले वोटर आहेत, आत्ताचे वोटर नाही. आमचं सासू सासऱ्याचे आई वडील राहत होते तेव्हापासूनचे आम्ही स्थानिक रहिवासी, 100 वर्ष झाले असतील. मग स्थानिक लोकांनी कुठे जायचं, बाहेरच्या लोकांना पावत्या पाडतो आम्ही, रोज 50 रुपयाच्या पावत्या पाडतो आणि पावती फाडणारे लोक काय बोलतात, काही त्रास असेल तर आम्ही येऊ सांगू. आता का नाही सांगत, एका शब्दाने आम्हाला कोणी काही येऊ नाही सांगत. फक्त एवढंच बोलले फुटपाथ एवढं सोडून बसायचं, तर तेवढं सोडून आम्ही फुटपाथ काही कोणत्याही गोष्टीचा त्रास नाहीये. गाड्या पूर्ण आमच्या समोर लागतात. तुम्हाला गाड्यांचा त्रास नाहीये का, आमच्या धंद्याचा त्रास आहे. कोण सांगे आमच्या धंद्याचा त्रास आहे, आम्ही फुटपाथच्या वरती आहे ना. तुम्ही बोलता आम्हाला नोटीस दिली, कसली नोटीस दिली, अजूनपर्यंत काही नोटीस नाही आता काय दिली. करणार आहात? तुमची भूमिका काय असणार? आम्हाला जागा द्यायची आम्हाला. इथे तर ते बसू देणार नाही, कारण पूर्ण रस्ता मोकळा करणार आहे. मग आता आमचा सर्व झाला ते कोण भरून देणार, पैशांचे गल्ले नेले दोन्ही धंद्याचे उचलून बीएमसीच्या मुलांनी ते कोण देणार काय आहे. करणार आहात? मी काय बोलते, तुम्ही आम्हाला बोललेले वरती सरकून बसा, तर वरती सरकून बसलोय ना आम्ही. वरती सरकून बसलोय ना. आमचा सर्वे झाला, आम्हाला लायसन्सच्या पावत्या सुद्धा दिल्या, त्या पावत्या सुद्धा घरी आहे माझे. असं नाही करू. सर्वे झाला तुमचा? सर्वे झालाय, मला पावत्या दिले. या टायमाला आम्ही फोन करू तुम्हाला. असं कोणी सांगितलंय? पण असं कोणी सांगितलं? नगरपालिकावाल्यांनी बीएमसी वाल्यांनी सांगितले आम्हाला. तर तुम्ही जागा द्यायची ना, पहिले आमच्यावर कारवाई करायचं. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? आमचा सर्वे झालाय ना, तुमचा अधिकार नाही आमच्यावर कारवाई करायचं. काही प्रॉब्लेम असले तर येऊन सांगायचं, बाबा उचलून घ्या, आज कारवाई करणार आहे. आमचा माल एवढा नुकसान करून तुम्हाला काय भेटतोय? आम्ही कर्जांनी काय आणतोय ना, कर्ज देऊन आणतोय ना माल. 10% पैसे देऊन आम्ही कर्ज देऊन माल आणतोय. हा माल कोणी भरून देणार? आमच्या एका धंद्यावर 4 लोकांचे पोट चालतात, 4 परिवारचे पोट चालतात आमचे लहान लहान लेकर आहे. आज आमच्या लेकरांना आम्ही कुठं टाकलंय शिक्षण करायला, आमचं लक्ष नसतं. दिवसभर आम्ही धंद्यावर असतो, आमच्या पोरं लक्ष नाही देऊ शकत, म्हणून लांब टाकून ठेवले आम्ही हॉस्टेलमध्ये.